प्रेमळ स्वभाव देखील आपण पाहिला आणि म्हणून त्यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली वस्तुस्थिती आहे. परंतु सुनेत्राताईंनी देखील उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी अतिशय समर्थपणे स्वीकारली आणि आता एक कर्तव्य म्हणून, एक जबाबदारी म्हणून आपल्याला पार पाडली पाहिजे याचं भान त्यांनी ठेवलं. खरं म्हणजे मी अगोदर देखील म्हणालो होतो की सांत्वन करणं सोपं असतं, परंतु दुःख पचवणं कठीण असतं. आणि मला परिवारावर आलेलं संकट जे आहे, सुनेत्राताई आहेत, पार्थ आहे, जय आहे, त्यांचं सर्व परिवार, आपण आता सगळे परिवारातले आहोत आणि म्हणून परिवारातले सगळे इथं आपण एकत्र आलेलो आहोत, समोर बसलेला आहात. हे अजितदादांवर आणि सुनेत्रा वहिनींवर असलेलं प्रेम या ठिकाणी आजही आपण दाखवलंय. आणि या राज्याचा गाडा चालवताना या ठिकाणी देवेंद्रजी, मी आणि सुनेत्रा वहिनी आज अतिशय जबाबदारीने राज्याला आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. एवढं सगळं योजना सुरू असताना देखील या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा देखील निर्णय आपण घेतला. सुनेत्राताई अतिशय उत्तमपणे काम सांभाळत आहेत, जबाबदारी सांभाळत आहेत आणि यामागे अजितदादांचा आशीर्वाद नक्कीच आहे. आणि म्हणून महायुती म्हणून ही निवडणूक आपण लढवतो आहे. आपली जबाबदारी आहे साऱ्यांची. या भागामध्ये जे काम अजितदादांनी उभं केलं हे याच्या साक्षीदार सुनेत्राताई आहेत. आणि म्हणून या भागातली जनता आज महायुतीच्या उमेदवार म्हणून सुनेत्राताईंच्या पाठीशी आहेत. अनेक संघटनांनी पाठिंबाही दिला आहे, अनेक लोकांनी समर्थन दिलं आहे आणि ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी देखील आमची सगळ्यांची इच्छा होती. मी देखील म्हणालो की या राज्याची एक परंपरा आहे की अशा प्रकारची दुःखद घटना झाली, दुर्दैवी घटना घडली, विद्यमान आमदार सदस्य जेव्हा आपल्यातून जातो त्यावेळेस ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशा प्रकारची एक परंपरा, प्रथा आहे. ही सगळ्यांनी पाहिजे असं आपल्या सगळ्यांची भावना आहे. आणि म्हणून इतरही जे पक्ष आहेत त्यांनाही माझं आव्हान आहे, अपील आहे, विनंती आहे की आपली प्रथा परंपरा आपण कायम राखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यासाठी आपण सगळेजण एकत्र आलेलो आहोत. पण मी एवढंच सांगतो, जे काम अजितदादांनी या भागात केलेलं आहे, निवडणूक झाली तर त्याची कामाची पोचपावती सुनेत्राताईंच्या अतिशय भव्य दिव्य अशा विजयाच्या मध्ये रूपांतरित झाल्याशिवाय राहणार नाही.